लहानपणी त्या सायकल स्टोअरला सायकल भाड्याने घ्यायचो. सायकल स्टोअरचं नाव बहुतेक नार्वेकर असेल. त्यावेळी ते सायकल भाड्याने घेणं खूप आमच्यासाठी मोठं ॲडव्हेंचर होतं. आणि मग दिवसभर सायकल फिरवा आणि नंतर ती आणून द्या. मग किती तास की होतील त्याच्यावर ते पैसे ठरायचे त्याचे. ही NWKRTCची गाडी, NWKRTCची गाडी माझ्यासमोर आहे. वेंगुर्ला बेळगावी बेलहोंगल. सो वेंगुर्ल्यातून बेलहोंगलला जाणारी गाडी. वेंगुर्ला आणि बेळगाव, जसं वास्को वेंगुर्ला किंवा पणजी वेंगुर्ला हा रूट कायम गजबजलेला असतो आणि कनेक्टिंग आहे ॲक्च्युली. कायमस्वरूपी या रस्त्यावर गाड्या चालू असतात. ट्रान्सपोर्ट सिस्टीम खूप चांगली आहे या रोडवर, कारण जुन्या काळातले हे रिलेशन आहेत. बाजारपेठा जुन्या काळातल्या, मग म्हापसा असेल, वेंगुर्ला असेल, पणजी, तसंच आपलं एक नातं आहे बेळगावशी. कारण आपला हायवेच आहे मुळात वेंगुर्ला बेळगाव हायवे. आणि या वेंगुर्ला बेळगाव हायवेवर, वेंगुर्ला बेळगाव हायवेचं खूप ॲक्च्युली जुनी हिस्ट्री आहे. ब्रिटिशांच्या काळातला हा हायवे. आणि त्या हायवेवर या कर्नाटक डेपोच्या गाड्या किंवा महाराष्ट्राच्या सुद्धा, महाराष्ट्रातल्या सुद्धा ST बसेस वेंगुर्ला बेळगाव वगैरे गाडी सुटतात. तर या गाड्या कायम या रूटवर असतात. आणि ह्या खूप जुन्या गाड्या आहेत ॲक्च्युली. बेलहोंगल डेपो म्हणजे मी लहानपणी म्हणजे मी पहिली दुसरीत असल्यापासून हे बघतोय. दांडेली एक गाडी होती, वेंगुर्ला दांडेली यांचीच, कर्नाटक परिवहन महामंडळाची. मी दुसरीत होतो त्यावेळी 1992-93, म्हणजे तेव्हापासून, त्याच्याही अगोदरपासून या गाड्या असतील. आणि त्यावेळी तर भाजी वगैरे यायची कर्नाटकची. आणि कर्नाटकातले काही लोक इथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले होते, तेही भाजी मागवायचे. फुलवाले पण होते 1-2 आमच्या बाजूलाच राहायचे. त्यांचा पण बेळगाव मार्केटमधून माल यायचा गाडीवरून. अर्थात तेव्हा ट्रान्सपोर्ट म्हणजे फक्त बस जास्त असायच्या, ट्रक फार कमी होते. आता काय तसं राहिलं नाही आहे. आता ट्रक, टेम्पो, मिनी बसेस, मिनी ट्रक्स जे आहेत ते भरपूर झाले. त्यामुळे तसं हे इथे एक तुम्हाला सांगायची गोष्ट, एक इथे चौकोनी पाव मिळतात या ठिकाणी, या एरियामध्ये. पूर्वी या साईडला मिळायचे, आता इकडे मिळतात या साईडला. आणि तो राजेश वस्तू भांडार जो दिसतोय ना, अतिशय प्राचीन. सुवर्णकला ज्वेलर्स असेल किंवा राजेश वस्तू भांडार, आमच्या लहानपणी आणि कदाचित माझ्याहीपेक्षा मोठ्या वयाच्या लोकांच्या लहानपणी सुद्धा तो असेल राजेश वस्तू भांडार. परब यांचं दुकान. आणि हे मालवणकर सुवर्णकला ज्वेलर्स. ही इथली काही दुकानं आहेत, खूप प्राचीन दुकानं आहेत. आणि जुन्या वेंगुर्ल्याचं प्रूफ आहे, अजूनही आहे. ते खूप चांगलं आहे. इथे आता गाड्या अडकल्या. आज खरंच सॅटरडे आहे, आज एवढं ट्रॅफिक असायला नको, पण कदाचित या बसमुळे हे ट्रॅफिक झालेलं आहे. आणि आजकाल तर पर्यटक कधी पण येतात. म्हणजे पूर्वी कसं होतं, ठराविक पर्यटकांचा काळ असायचा. आजकाल तर कायमस्वरूपी पर्यटक असतात इथे. हे बघा, ही DD03 गाडी, बाहेरचे पर्यटक आहेत. आता या ट्रॅफिकमध्ये 4 व्हीलर लावणं आणि बाजारात जाणं इम्पॉसिबल आहे. चंदू मिठाईवाले जुने आमचे, खाली गांधी मिठाईवाले पण होते, ते पटकन बोलायला विसरलो तिथे. पण जुन्या आठवणी जाग्या होतात सगळ्या. इथे सारस्वत बँक आहे आणि लोकमान्य ही सोसायटी आत्ता झाली. इथे पूर्वी कुठेतरी वेगळी बँक होती, आता मला आठवत नाही. पण बँक्स होत्या इथे दोन्ही बिल्डिंगमध्ये. ही तर खूपच खराब झाली आहे बिल्डिंग. बाकी हा सगळा एरिया हा अगदी अतिशय प्राचीन असा, सगळ्या गोष्टी इथल्या. मी थोडं इथे प्रयत्न करतो की मी पार्क करू शकेन का, कारण मला जरा पुढे काम आहे मेडिकलमध्ये. सो मेडिकलमधलं काम जर मला करायचं असेल तर मला गाडी इथे पार्क करावी लागेल.
अर्थात कुठली बस वगैरे आली तर मात्र अडचण होईल. प्रयत्न करतो मी की लवकर होईल का काम असं. आणि आपण कंटिन्यू करूया, रिझ्यूम करूया हा व्हिडिओ. मित्रांनो, काम झालंय माझं. मी पुन्हा एकदा निघालोय. इथे हा रघुवीर मेडिकल स्टोअर होता. त्या रघुवीर मेडिकल स्टोअरमध्ये माझं काम होतं. इथून मी निघालोय आता. हे बघा, वेंगुर्ला नगरपालिका, वेंगुर्ला नगर परिषद. अर्थात आमच्या वेंगुर्ल्यातले सिक्स सीटर नव्हे, रिक्षावाले तसे बरेच चांगले आहेत लोक. हे आमच्याच इथे काका, लक्ष्मी रिक्षावाले आमच्या शेजारचेच काका आहेत. अशी चांगली लोक पण आहेत. हे बघा, एक सुंदर मंदिर, जय हनुमान मारुती मंदिर. आणि इथे ओंकारेश्वर मंदिर आहे. हे पण इथलं एक फेमस मंदिर आहे, दत्त मंदिर. अरे बापरे, या घराची खूपच पडझड झाली आहे. आता ही जुनी सगळी घरं जी आहेत ना, वेंगुर्ल्यातली जेवढी काही जुनी घरं आहेत, पुरातन घरं आहेत, प्राचीन घरं आहेत, ती शेवटच्या घटका मोजतायत बरीचशी घरं. काही लोकांनी काही घरं मेंटेन ठेवली आहेत, नाही असं नाही. आणि हे बघा, हे त्यातलं एक घर आहे. हे मागे मी तुम्हाला दाखवलेलं. चला ह्याला जरा ओव्हरटेक करूया, चान्स आहे म्हणून. ओके, तर अशा प्रकारे आपण नंबर 3 शाळा जी आहे तिथपर्यंत पोहोचलोत. व्हेरी गुड. सो असा होता आपला वेंगुर्ल्याचा प्रवास. वेंगुर्ल्यामध्ये आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी वेंगुर्ल्याचा फेरफटका मारला. आणि मला असं वाटतंय की जवळजवळ 2 वर्ष मी कोणता व्हिडिओ केला नव्हता वेंगुर्ल्याचा. केलेला पण शहराचा किंवा फेरफटका किंवा असा व्हिडिओ केला नव्हता. बाकी इतर बरेच केलेले. त्यामुळे म्हटलं आज नक्की करूया. उन्हाळा आहे, थोडं आठवणी जागा करूया लोकांच्या. त्यासाठी हा मुद्दाम व्हिडिओ केला मी. आणि आणखी एक अजून या पट्ट्यामध्ये पण बऱ्याच आठवणी आहेत, त्या तुम्हाला सांगायच्यात. घरी जाईपर्यंत मी बोलेन. आणि त्या कोणत्या आठवणी आहेत तर इथे मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रक लागायचे आंब्याचे. त्यावेळी आमच्या लहानपणी लता गुड्स सर्व्हिस ही एक फेमस सर्व्हिस होती, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. सावंत यांची होती बहुतेक ती. फोन वाजतोय माझा, एक सेकंड मित्रांनो. तर ती खूप फेमस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस होती. आणि आत्ताही इथे या भागामध्ये बरेच ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहेत. इथे तुम्ही बघताय बघा, ट्रक वगैरे लागलेत. आंब्याचा व्यवहार इथून होतो. बऱ्याच मार्केटमध्ये आंबा जातो इथून. सिद्धिविनायक मंगल कार्यालय. तर मी तुम्हाला म्हणत होतो की ही एक आठवण आहे इथली. आणि इथे आता नवीन हे जे काही लाईन लागली आहे ती CNG साठी लागली आहे. एक नवीन चित्र कोकणातलं आहे. कोकणात जिकडे तिकडे CNG पंपवर लाईन असते लांब लचक. आता त्या पूर्वीसारख्या ज्या लाईन आहेत ट्रकच्या त्या इथे दिसत नाहीत हायवेवर. लोक बहुतेक बाजूला कुठेतरी पार्क करतात. आणि त्यावेळी खूप ते, आणि त्यासाठी स्पेशल हॉटेल्स वगैरे असायची इथे. टपरी वगैरे यायच्या.
ते माझ्या लहानपणीच्या आठवणी. चलो आता आपण पोहोचलोत मित्रांनो, आपल्या घरी आपण पोहोचलेलो आहोत. वेंगुर्ला भटवाडी. इथे ऊन जरा जास्तच आहे. ऊन म्हणण्यापेक्षा त्याचा जो कवडसा आहे तो डायरेक्ट आला आपल्याकडे. सो हे आमचं कॉम्प्लेक्स आणि हा आमचा रस्ता छोटेखानी. हे आमचं घर आता या कारच्या पुढचंच आहे. हे निळ्या कलरचं आणि पिवळ्या कलरचं घर आहे आमचं. सो इथेच मी येणार आहे आता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो सांगायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. इथेच माझा व्हिडिओ मी थांबवणार आहे आता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर पण करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.